घनसोली गाव हे स्वातंत्र्य सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं, परंतु या ठिकाणी आता जर आपण 21व्या शतकाकडे जर विचार केला तर आजच्या या विज्ञान युगामध्ये सुद्धा आजची युवा पिढी ही अध्यात्माकडे वळलेली आहे। या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी शिर्डीला पालखी निघते आणि गावातून निघते। 15 दिवसापूर्वी या ठिकाणी एकविरा देवीची सुद्धा पालखी निघालेली आणि या मंडळाचे अध्यक्ष विजय रानकर साहेब माझ्याबरोबर आहेत। रानकर साहेब, ही केव्हापासून तुम्ही पालखी सुरू केलेली आहे? यावर्षी पालखीला 16 वर्ष होतात। 16 वर्ष साईबाबांच्या कृपेने पालखी सुखरूप पोचते, सतत सर्व पदयात्री सुखरूप येतात। साईबादेव साईबाबाचा आमच्यावर आशीर्वाद असाच राहो। आमचे मंडळाचे खजिनदार बालकृष्ण पाटील, मोहन म्हात्रे सर्वच्या सहकार्याने ही दिंडी एवढी मजेत आणि उत्साहात होते। पदयात्री तर एकदम आनंदी असतात की आपली मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार कधी येतो आणि आम्ही पालखीला कधी निघतो। त्यांना 2 महिन्यापासून अशी उत्सुकता असते, दादा तारीख काढली का, आता म्हणजे आमच्याकडून काय मदत पाहिजे, आम्ही कशी तयारी करू, हे सगळ्यांचा उत्साह असतो। आणि मग असा पालखीला जायला आनंद होतो की असं वाटतं परत मार्गशीर्ष महिना लवकर यावा। तर दादा काय सांगाल की मार्गशीर्ष महिन्याचा पहिला जो दिवस असतो त्या दिवशी इथून पायी शिर्डीची दिंडी निघते। यामध्ये विजय रानकरचा मोठा अध्यक्ष आहे, ते घनसोली गावचे आपले साई देव स्थापना केली। त्यांनी पहिला दुसऱ्यांच्या पदयात्रेमध्ये सामील होऊन पदयात्रे त्यांनी पहिला पाहणी केली कसं करतात आणि त्यांनी त्या पद्धतीने या ठिकाणी पदयात्रेची सुरुवात केली आणि आज 16 वर्ष झाली आणि सर्व आमचे ते पदयात्रा आहे ते सुखरूपमध्ये जाऊन साईबाबा दर्शन घेतात आणि साईबाबांचा आशीर्वाद दरवर्षी त्यांना मिळतच आहे आणि यावर्षी हे सुखरूप येतील आणि साईबाबांचा आमचा भंडाराही असतो। दत्त जयंतीच्या या दिवशी भंडारा असतो। पण या ठिकाणी विजय रानकर आणि मोहन म्हात्रे साहेब यावेळी चांगला इथं म्हणजे घनसोली गावाचं आज इथं विजय रानकरच्या मुलात पूर्ण म्हणजे जिथं पदयात्रा जातो घनसोली गावातून आणि ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणले जाते की विजय रानकरची पदयात्रा सुखरूप आणि कुठल्याही प्रकारचा याचा शुल्क आकारला जात नाही आणि फ्रीमध्ये सर्व विजय रानकर हे आमचं जो मंडळ आहे ते सर्व काम करत असते आणि सर्वांना साई भक्तांच्या सर्वांना आमच्या शुभेच्छा। या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचे सेवेकरी सुद्धा आहे। स्वामी समर्थांच्या सेवा केंद्राच्या माध्यमातून आजच्या युवा पिढीला सुद्धा घडवण्याचं काम करणारे मोहन दादा आहेत। मोहन दादा काय सांगाल या ठिकाणी घनसोली गावातून ही शिर्डी जी पालखी निघते त्या संदर्भात? ओम साईराम। खरं म्हणजे हा घनसोली गाव हा आध्यात्मिक नगरी आहे। या आध्यात्मिक नगरामध्ये गेले अनेक वर्ष आमचे सहकारी विजयजी रानकर यांच्या माध्यमातून गेली 16 वर्ष शिर्डी ते घनसोली म्हणजे घनसोलीवरून पायी पदयात्रा हे शिर्डीपर्यंत जाते। एक तरुणांना एक नवचैतन्य मिळालेलं आहे। एक शारीरिक दृष्टिकोनातून आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून ह्यांच्या माध्यमातून ज्या तरुणांना आज ऊर्जा जी मिळाली ती खूप मान्यता आणि भाग्यवंत आहेत। खरं म्हणजे हा घनसोली गाव हा खरं म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने आहे। वारकरी संप्रदाय नाट्य संप्रदायामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणारा हा घनसोली गाव। परंतु घनसोली गावामध्ये असे विजय रानकरसारखे तारुण्य त्यावेळेला मिळाले। तरुणांनी एकत्र येऊन तरुणांना स्वामी समर्थ महाराज म्हणत साईबाबा महाराज हा मार्गशीर्ष महिनाच म्हणजे दत्त महाराजांचं स्वरूप आणि दत्त स्वरूप असलेले साईबाबांचं दर्शन घेणे म्हणजे अनेक वर्षाच्या अनेक याच्यातल्या असलेल्या दृष्टिकोनातून आपल्याला अडचणी दूर होतात हे प्रत्येकाला समजलेलं आहे। आणि ह्या दृष्टिकोनातून आमचे सहकारी विजय रानकर, आमचे सहकारी बालकृष्ण पाटील, अन्य बरेच सेवेकरी आहेत, हे सगळे सेवेकरी एकत्र येऊन साईबाबांची पालखी घनसोली गावातून पडते। हे भाग्य आम्हालाही मिळालं कारण त्यांच्यामुळे, कारण आम्हालासुद्धा समजलं साईबाबांची पालखी पायी जाणं का खाऊ नाही। इथून शिर्डीपर्यंत पायी जायचं म्हणजे 350 किलोमीटरच्या आसपास आपण पुढे जातो आहे। इतकं रनिंग करताना आणि पुन्हा आल्यानंतर तो गुरुवार गावामध्ये कधी येतो आहे तो प्रसादासाठी, म्हणजे आमच्यासारख्यालासुद्धा असं वाटलेलं का विजय रानकरांनी प्रसाद ठेवले परंतु साईंचा आहे, साईंचा जो भंडारा असतो तो प्रसाद मिळतो, त्या प्रसादाच्या माध्यमातून आपल्या शारीरिक ऊर्जा आणखीन मिळालेल्या असतात, त्याच्याला तो प्रसादाची आम्ही वाट पाहतो आहे। खूप खूप त्यांना मी शुभेच्छा देतो आहे। जय श्री साईराम। मी म्हटलं ना की घनसोली ही स्वातंत्र्यवीरांची जरी हे गाव असलं तरीसुद्धा या ठिकाणी पंढरपूरची एकादशीची पालखी असेल, आळंदीची पालखी असेल, तसंच एकविराची सुद्धा पालखी निघते। त्याचबरोबर या ठिकाणी साईबाबांची सुद्धा पालखी निघते। हे खरोखर आजच्या युवा पिढीला सुद्धा भाग्य आहे आणि बरीचशी युवा पिढी या ठिकाणी सहभागी झालेले आहे। भास्करसह दत्तात्रय सूर्यवंशी, प्रबोधन दिशा न्यूज।
ओम साई चॅरिटेबल ट्रस्ट घनसोली गेली 16 वर्ष झालं कंटिन्यू या पद्धतीनं चालू आहे पदयात्रा. या पदयात्रेमध्ये 300-350 लोक असतात आणि विजय रानकर अध्यक्ष आहेत. यांच्या अध्यक्षतेखाली ही दिंडी चालू आहे. हे 17वं वर्ष आपलं चालू झालं. घनसोलीतर्फे हे 17वं वर्ष आहे आणि या 17 वर्षामध्ये मी कंटिन्यू 17 वर्ष पायीवारी करत आहे. या पायीवारी करून मला खूप आनंद होतो आणि खूप समाधान होते. तसंच हे गणपतीपासून आम्ही या पालखीची वाट बघत असतो की कधी एकदा साईंची पालखी निघते आणि आम्ही बाबांना भेटायला जातो. ओम साईराम.